वेलकम टू दिल्ली वडोदरा मुंबई एक्सप्रेसवे. अक्षय आपलं हार्दिक स्वागत आहे. आता मला सांग अक्षय, काय करायचं भाई? म्हणजे इथून विरारवरनं वजेश्वरी तर संपूर्ण झालंय बाईकसाठी तरी. अरे तू कंटेंट द्यायला लागलाय भेंडी. कसं पडला? हा तर किती दिवसानंतर गोप्रो चालू झालाय. हॅलो. आणि किती दिवसानंतर आम्ही राईडला चाललोय. त्यात पण मॅडम स्टेशनला सोडायला सांगतायत. असं सुरुवात होते आमची राईडची. चला हां, वेलकम बॅक सर्वांना. आणि मला पण म्हणजे खूप दिवसानंतर राईड होते आणि सेटअप पण एवढं घाईघाईत केलं आहे, अचानक ठरलं आहे. आणि झालं तसंच चालू करण्याच्या नादात मी वायरच नव्हती लावली. आता जरा कनेक्ट करूया. अक्षय दिसतं का माहीत नाही मला. चालू केला तू? चला आता आम्ही पहिले तर आपला स्टॉप आहे पेट्रोल भरायचं, मग बघू काय करायचं तेच समजत नाही. आज जायचं कुठे? कारण की आपल्या मुंबई अहमदाबादवर पण काहीतरी कामं चालू आहेत. तर 4 एप्रिल ते 18 एप्रिल काहीतरी काम चालू राहणार आहे. तर जर जमत असेल तरच लोकांनी जायचं असं सूचना तर आलं आहे. बघितलं का ते अक्षय? बाकी एक ऑप्शन आहे आता आपल्याकडे, तो आहे एक्सप्रेसवेचा, जे की चालू नाही झालं आहे म्हणून आपण 2 व्हीलर घेऊन जाऊ शकतो. लेट सी, तो एक्सप्लोअर करूया. समोर व्ह्यू भारी वाटतं यार. एक नंबर वाटतं यार. वाटत नाही विरार आहे, पण विरारच आहे. बाकी आम्ही निघणार होतो 7ला, निघता निघता झाले 8. चला हायवेवर तर लागले आपण. आता हा हायवे आणि मग तिकडे आपला दुसरा हायवे त्या डोंगराच्या इथून. तिथूनच ती एंट्री आहे आपल्याला तशी. मी इकडे पेट्रोल भरतोय न तो तिकडे पंक्चर काढतोय. अक्षय आज सगळं करतोय आल्यापासून. हां, माईक घ्यायला गेला, बायकोला सोडायला गेला, पंक्चर काढतोय. सब काम एक ही दिन में करना है. आपण नाश्ता करायला औराला पण जाऊ शकतो. फक्त आपल्याला काय करायचं माहिती आहे, सफाळ्यावरनं उतरून ना आपल्याला एक पॉईंट असा बघायला लागेल की जिकडून तसं परत चढता येईल वैतरणा नदी क्रॉस करून. मग डायरेक्ट आपण ढाणू. कसं चढायचं मी तुम्हाला सांगतो. विरारवरनं आल्यानंतर विरारचा एक फ्लायओव्हर, मग शिरसाटचा हा फ्लायओव्हर. ठीक आहे, सध्यासाठी मी सांगतोय तुम्हाला. हे बघा, आता हे लोक डायरेक्ट इकडून आपल्याला एंट्री देणार हायवेवर. ठीक आहे, पण इथून तर आपण आता चढू नाही शकत कारण की काम चालू आहे. ठीक आहे यार, आपल्याकडे दुसरा ऑप्शन आहे या ब्रिजच्या खालतून. क्लीन करून टाकलं ते बघा, बाईक पण चाललं. पण अपने को उधर जाने को एंट्री कहाँ पे है भैया? हे आपण न्यूटन मारला, हाच आहे आपला एक्सप्रेसवे, ह्याच्यावरच चढायचं आहे. आता मला वाटते जे ठाण्यावरनं येतील मुंबई म्हणजे या साईडनं, त्यांना जर विरारला हो भाई, हां मी बोललो गेलो का काय, बाहेर पडायचं असेल तर हा टोल नाका. विरारवरनं पालघरला जायचं असेल तर हा टोल नाका. अक्षय कुठे जायचं आपण? पालघर का ठाणे? आपलं पालघर, आपलं पालघर. बघा बघा कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र आपला. एक नंबर व्ह्यू येणार आहे आता पुढच्या 5 मिनिटात. बाकी आपण ड्रोन शॉट्स पण टाकू. वेलकम टू दिल्ली वडोदरा मुंबई एक्सप्रेसवे. अक्षय आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि हा आपला महाराष्ट्राचा हिस्सा, पुढे गुजरात, मग तो दिल्लीपर्यंत जाईल होपफुली. जेव्हा हा पूर्ण चालू होईल तेव्हा आपण गाडी घेऊन अक्षय दिल्लीला जाऊया. नक्की व्लॉगमध्ये सांगतोय. बाकी हे असे रोड ना फक्त एक्सप्रेसवे हा. बाकी तुम्ही विरारला या मध्ये कधीतरी, मग समजेल काय एक्सप्रेसवे आहे तो. एक नंबर, वर्ल्ड क्लास. पावसाळ्यात ना अक्षय एवढं भारी वाटते ना. आता तर थोडे झाडं सुकल्यासारखे वाटतात ना. पावसाळा एक नंबर. म्हणजे हा हिस्सा इकडचा विरारचा या साईडचा हा तर किती अनएक्सप्लोर्ड आहे ना. बघ ना, जंगलच आहे अख्खं. हा आयुष्यात मी तर कधीच नव्हता बघितला असायचं.
हा बा आपलं ब्रिज रेल्वेचं. इकडं थांबा मग. चलो तो निकलते हे माहीत नाही कुठे चाललो आहे आम्ही. बस चालू आहे का? चालू आहे. ड्रोन शॉट्स कशी वाटली तर कमेंट करून सांगा. नाही केलं तरी चालेल, पुढे बघत राहा. हे बघा आता आपण विरारवरनं चढलो ते बघितलं तुम्ही. सेकंड थिंग, जर तुम्हाला सफाळ्याला जायचं असेल, हॅलो, तर हा मागे जो एक्झिट गेला तिकडे तो सफाळ्याचा होता. मी व्हिडिओ रेकॉर्ड करणं तितक्यात मला फोन आला. आता मला माहीत नाही तो व्हिडिओ रेकॉर्ड झाला का नाही, बट इथून हार्डली 20 मिनिट्स आहे सफाळे स्टेशन. पुढे रस्ता बंद आहे, बट आपण चाललो एक्सप्लोअर करायला. लेट्स सी कुठपर्यंत जाऊ शकतो. कारण की 100%, कारण की यूट्यूबवर पण ड्रोनमॅनचा एक व्हिडिओ बघितलेला ज्यात इकडे काम चालू आहे. लेट्स सी कुठपर्यंत जाता येते आपल्याला. आता मला वाटते बघा इकडे बॅरिकेटिंग केलं आहे म्हणजे बंद आहे. हां, पालघर 29. आता मला सांग अक्षय, काय करायचं? थोड त्या साईडला जायचं असेल तर वो साइड में ऊपर जाने के लिए हाँ कहाँ जाना है? पालघर पालघर अपना यहाँ जाएंगे ना, जो रास्ते में पत्ता लगा होगा इधर, वो केसर है ना। हाँ। उधर से रास्ता है। तो आगे कनेक्ट करने के लिए यहाँ से कोई रास्ता नहीं है ना? वो एक ब्रिज है ना यहाँ पे, वहाँ से कोई रास्ता कोई नहीं है. इथून एक गावात रस्ता कनेक्ट होतोय. आज फुल एक्सप्लोअर करायला निघालोय आम्ही दोघं. मी पण ॲक्च्युली त्यांच्या भरोश्यावरच चाललोय. नाही सफळवरनंच आहे. तो रस्ता बंद केला. अरे तांदूळवाडीला जायला रस्ता आहे का इकडून? कुठून? इथून तर रस्ता ब्लॉक आहे. बघू आता. मॅप्सवर दाखवत होता तो कुठचा होता काय माहीत मग. हो तर प्लॅन कॅन्सल, कारण की तिकडे रूटच नव्हता. आता आपल्याला म्हणजे इकडून सफाळ्यावरनंच मग तसं पुढे तांदूळवाडीच्या इकडून मग पुढे पारगावला कनेक्ट करायला लागलं असतं. मग परत पुढे जाऊन पण तो ब्रिज अर्धवटच आहे, मग परत प्रॉब्लेमच झाला असता. सो वी डिसाइडेड लेट्स नॉट गो फॉरवर्ड, इन्स्टेड लेट्स गो बॅकवर्ड. आणि आता आपण चालू लिलाच्या गावाला, दॅट इज वजेश्वरी ते गणेशपुरी. चला पाणीपुरी खाऊ. मगाशी आपण इकडून असे गेलो. आता हा व्ह्यू बघा. हा विरारला येतील तेव्हा असा व्ह्यू दिसेल, जो की एक नंबर आहे. डोंगर तर भारी वाटतात बघा ना फुल. तर विरारवरनं तुम्ही समजा वजेश्वरीला जायचं असेल तर फक्त 2 व्हीलरला रस्ता ठेवला आहे, बाकी तर 4 व्हीलरला बंद करून ठेवला आहे. इकडे सगळे आता रिटर्न चाललेत. आता इकडून मला वाटतं हे लोक बोलतात 4 किलोमीटर मागे उतरायला आहे रस्ता. मग शेवटी मग तोच आपल्या वजेश्वरी रोडला कनेक्ट व्हायला लागेल त्यांना. तर वजेश्वरीचं पण बऱ्यापैकी आता कंप्लीट झालं. आता आम्ही 3-4 किलोमीटर तर आलो असू पुढे. इथे मार्किंग वगैरे झालं आहे, तिकडे काहीच नाही झालं अजून. मला वाटतं इकडे ना, इकडे आपल्याला आता खालती उतरायला लागेल. पुढे रस्ता बंद वाटतोय मला, पण बऱ्यापैकी आलो आपण पुढे. आता असं बोलता बोलता तर आपण डायरेक्ट भिवंडी जाऊ रे.
ओ भाई साहब अक्षय वो व्यू बघ. हो एक नंबर. ही लेन संपूर्ण कंप्लीट झालंय यार. बट आजूबाजूला लँडस्केप बघा. माउंटन्स तर आहेत बट कलर बघा. आत्ताशी तर फक्त जस्ट एप्रिल सुरू झालं आहे. असं वाटतं केवढं कडक ऊन पडलं आहे आणि सगळे झाडं सुकलेत आजूबाजूला. थोडं ऑलमोस्ट यार सगळं कंप्लीट झालं आहे विच इज व्हेरी गुड. म्हणजे आता तर पुढे आपल्याला वजेश्वरीचं येईल. अरे हाच सेक्शन बाकी होता, झाला आपण कंप्लीट. हे पण जंगलच आहे बघ ना आजूबाजूला सगळं भेंडी. इथं प्रॉपर जंगल वाटतं इथं. इधर तो बिबट्या भाई भी आता रहेगा भाई. म्हणजे इथून विरारवरनं वजेश्वरी तर संपूर्ण झालंय बाईकसाठी तरी. हे अक्षय आपण चाललो. हा गाडी चाललंय म्हणजे रस्ता हा कंप्लीट झालाय मित्रांनो. कारण की पुढे आता वजेश्वरीचा टोल नाका मला दिसायला लागलाय. पण वजेश्वरीचे डोंगर नाही दिसत आहे इथून. कुठचा आहे तेच काय समजत नाहीये. तो व्हाईटवाला मगाशी आपण बघितला तो वेगळा होता. पण हल्ली आपण 15 मिनिट्समध्ये आलो अक्षय. आणि आत्ता आपला प्लॅन आहे की आपण जाएंगे भिवंडी तक. उधर ही नाश्ता करेंगे और रिटर्न आएंगे. हा बघा हे लोक जे चढत आहेत ना हे वजेश्वरीचं एक्झिट आहे. म्हणजे आता येतं एंट्री आहे या साईडला जायला. बट वजेश्वरीचा डोंगर नाही दिसला आपल्याला. मे बी तो या डोंगराच्या लपत असेल रे अक्षय. का तोच असेल व्हाईटवर. तोच आहे रे, तोच आहे. फक्त आपण हाईटवर आहे तर असं वाटतं ती लेवल आहे. नाही वहीच आहे. मुंबई इकडून 82 JNP आहे. मी जे म्हणत होतो ना म्हणजे अख्ख्या विरार भिवंडीमध्ये फक्त हाच एक मेजर पॅच राहिला आहे. बाकी तर ते ठीक आहे लेन मार्किंग आणि बॅरिकेड किंवा बोर्ड बीड लावणं ठीक आहे. बट हाच एक मेजर पार्ट आहे जो राहिला आहे जो या हाय टेन्शन वायरमुळे जे की जाम खालतून आहे. जर तुम्ही बघत असतील तर हा का बाजूला नेला बघ ना एक. हा का बाजूला बांधलेत 2. ते आता याला शिफ्ट करतील. हां ह्याला तिकडून वायर ह्याला शिफ्ट करतील मग ते वरती जाईल. हे बघा तो समोर दिसतोय तो मुंबई नाशिक हायवे. आणि आता पुढे हे लोक ब्रिज टाकतील जेणेकरून ते वरतून जातील. आपल्याला मग खालतूनच पुढे कंटिन्यू समृद्धीला लागा किंवा मग पुढे JNPT. हो भाई खड्डा. चला आपण कनेक्ट झाला. हे कधी होईल काय माहीत. ब्रिजचं काम तर काय दिसत नाही. इकडे का वायर टाकून ठेवल्यात. करायचं असेल काहीतरी. नेक्स्ट टाइम हे होतं अजून समृद्धी मार्ग लिहिलाय तिकडे. येऊ का. अरे तू कंटेंट द्यायला लागलाय भेंडी. कसं पडलं. तो बा आला एक माणूस. नहीं पैर सटक गया उधर टर्न पे. रुका वो और गिरी. ब्रेकफास्ट अवेलेबल. चलो चला आपली ब्रेकफास्ट राईड आता इथे कंप्लीट करूया. नाश्ता झाला काय नाही. भजी आणि आपण काय खाल्लं वडापाव. वाजल्यात बघा 10:52. डायरेक्ट आता विरारला भेटू. पूर्ण आपल्या एक्सप्रेसवेने किती मिनटात पोचू बघू. मला तरी वाटतं 45 मिनिट्समध्ये पोचायला पाहिजे आपण. चलो लेट्स सी. 10:52 इट इज. तर हा आपला मुंबई नाशिक. आता चढताना तर तुम्ही बघितलं. उतरताना पण आपल्याला डिरेक्टली इथूनच असं खालती उतरायचं आहे.
हे बेलवाडी काय आहे रे? हे बेलवाडी तर मी फर्स्ट टाइम बघतो, मलाच माहीत नाही काय आहे. बट आता आपण मुंबईला लागले. बाय द वे अक्षय किती वाजले? हां म्हणजे आम्ही ड्रोन उडवायला मध्ये थांबलेलो, 10:50 ला निघालेलो, अर्धा तासात पोचलो, अर्धा तास.